जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर। आजचा दिवस तुमच्यासाठी साधा नाही। ग्रह नक्षत्रांच्या बदलत्या हालचाली काही राशींसाठी मोठ्या यशाचे संकेत देत आहे, तर काही राशींना एक महत्त्वाचा इशारा देखील या काळामध्ये मिळू शकतो। धन, करिअर, व्यवसाय, कुटुंब, शिक्षण आणि भाग्याच्या बाबतीत आज कोणत्या राशीवर विशेष कृपा राहणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते। आजच्या राशी भविष्यात एक अशी रास देखील आहे की ज्यांच्या आयुष्यात खूप मोठी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे। तसेच काही राशींना एक महत्त्वाची गोष्ट देखील दुर्लक्षित करू नये, अन्यथा चांगली संधी तुमच्या हातातून जाऊ शकते। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चला तर सुरू करूया मग आजचे दिव्य दैनिक राशी भविष्य। मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो। काही महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये अपेक्षेपेक्षा अनुकूल घडामोडी घडल्यामुळे मनामध्ये उत्साह निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे। कार्यक्षेत्रात आपल्या तत्परतेचा आणि निर्णयक्षम वृत्तीचा सकारात्मक लाभ सर्व बाजूने मिळू शकतो। आर्थिक बाबीमध्ये संयम राखून केलेले नियोजन तुम्हाला सर्व बाजूने फायदेशीर ठरू शकतात। नवीन ज्ञान, स्पर्धात्मक क्षेत्र किंवा करिअर विषयक तयारीमध्ये समाधानकारक प्रगती तुम्हाला या काळामध्ये अनुभवास येऊ शकते। जवळच्या व्यक्तीकडून प्रोत्साहन मिळण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे। आज श्री हनुमानाचे स्मरण अथवा बजरंग बाणाचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाईल। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा तेजस्वी केशरी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 9। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस स्थैर्य आणि व्यावहारिक यशाचा अनुभव देणारा ठरू शकतो। काही महत्त्वाच्या योजनांना अपेक्षित दिशा मिळाल्यामुळे मनातील संभ्रम तुमचा या काळामध्ये दूर होण्याची शक्यता आहे। कार्यक्षेत्रात आपल्या चिकाटीचा आणि शांत स्वभावाचा सर्व बाजूने चांगला परिणाम दिसून येऊ शकतो। आर्थिक विषयांमध्ये सुयोग्य नियोजन लाभकारक तुम्हाला या काळामध्ये ठरू शकते। विशेष अभ्यासक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण किंवा भविष्यातील उद्दिष्टांच्या संबंधित प्रयत्नांना तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती किंवा नवीन संधी देखील या काळामध्ये मिळू शकते। कुटुंबातील वातावरण तुमचे सौहार्दपूर्ण आणि प्रेमपूर्वक राहण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे। आज भगवान महादेवाचे स्मरण अथवा रुद्राष्टकाचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे गर्द हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6। मिथुन राशीच्या जातकांसाठी दिवस नव्या कल्पना आणि उपयुक्त संधींना चालना देणारा ठरू शकतो। काही प्रलंबित विषयांमध्ये अपेक्षित हालचाल झाल्यामुळे मनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतता किंवा चांगली ऊर्जा या काळामध्ये निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे। कार्यक्षेत्रात आपल्या संवाद कौशल्याचा आणि बुद्धिमत्तेचा सर्व बाजूने प्रभावी उपयोग तुम्हाला या काळामध्ये होऊ शकतो। आर्थिक बाबीमध्ये समजूतदारपणाने घेतलेले निर्णय तुम्हाला लाभदायक या काळामध्ये ठरू शकतात। अध्ययन, लेखन, स्पर्धात्मक परीक्षा किंवा कौशल्य आधारित क्षेत्रांमध्ये तुम्हाला या काळामध्ये प्रगतीचे संकेत दिसत आहे किंवा प्राप्त होऊ शकतात। परिचित व्यक्तीकडनं तुम्हाला चांगल्या प्रकारचे सहकार्य या काळामध्ये मिळू शकते। आज श्री गणेशाचे स्मरण अथवा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाईल। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा पोपटी पिवळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 5। कर्क राशीच्या मंडळीसाठी आजचा दिवस अंतर्मनातील विश्वास आणि सकारात्मक घडामोडींना बळ देणारा ठरू शकतो। काही महत्त्वाच्या बाबीमध्ये समाधानकारक परिणाम मिळाल्यामुळे मानसिक प्रसन्नता वाढण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे। कार्यक्षेत्रात आपल्या संवेदनशीलतेचा आणि समजूतदार दृष्टिकोनाचा चांगल्या पद्धतीचा तुम्हाला या काळामध्ये लाभ मिळू शकतो। आर्थिक विषयांमध्ये संतुलित विचारसरणी तुम्हाला सर्व बाजूने लाभकारक आणि उपयुक्त ठरू शकते। शैक्षणिक प्रगती, संशोधन कार्य किंवा कौशल्य वृद्धीशी संबंधित उपक्रमांमध्ये तुम्हाला उत्साहवर्धक संधी या काळामध्ये प्राप्त होणार आहे किंवा होऊ शकते। घरातील व्यक्तीकडनं तुम्हाला आत्मीय आणि मानसिक सर्व बाजूचे सहकार्य या काळामध्ये मिळू शकते। आज भगवान चंद्रदेवाचे स्मरण अथवा ओम सोम सोमाय नम मंत्राचा जाप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा दूध पांढरा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 2। सिंह राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस आत्मप्रेरणा आणि यशाच्या नव्या शक्यता घेऊन येऊ शकतो। काही महत्त्वाच्या प्रयत्नांना अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यामुळे मनामध्ये तुमच्या आनंद आणि समाधानाची भावना चांगल्या पद्धतीने निर्माण होण्याची शक्यता आहे। कार्यक्षेत्रात आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा आणि धाडसी निर्णयाचा सर्व बाजूने तुम्हाला सकारात्मक परिणाम या काळामध्ये दिसून येणार आहे। आर्थिक बाबीमध्ये
योग्य वेळी घेतलेले नियोजन किंवा केलेले नियोजन तुम्हाला लाभकारक या काळामध्ये ठरू शकते. नेतृत्व गुण, प्रशासकीय कार्य किंवा करिअर उन्नतीशी संबंधित प्रयत्नांना या काळामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचे अनुकूल वातावरण लागू शकते. मान्यवर व्यक्तीकडनं किंवा मान्यवर व्यक्तीचे तुम्हाला या काळामध्ये मार्गदर्शन सर्व बाजूने उपयुक्त ठरू शकते. आज भगवान सूर्यनारायणाचे स्मरणात वा सूर्याष्टकाचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे कांचन सोनेरी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 1. कन्या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस सूक्ष्म नियोजन आणि योग्य कृतीमुळे समाधान देणारा ठरू शकतो. काही महत्त्वाच्या विषयांमध्ये स्पष्टता निर्माण झाल्यामुळे तुमचे पुढील निर्णय घेणे तुम्हाला अत्यंत सोपे आणि अधिक फायदेशीर होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात आपल्या तर्कशक्तीचा आणि शिस्तप्रिय स्वभावाचा सर्व बाजूने तुम्हाला सकारात्मक लाभ या काळामध्ये मिळू शकतो. आर्थिक बाबीमध्ये तुम्ही विवेकी दृष्टिकोन तुम्हाला चांगल्या पद्धतीचा उपयुक्त या काळामध्ये ठरू शकतो. व्यावसायिक अभ्यास, विशेष कौशल्य आत्मसात करणे तुम्हाला किंवा स्पर्धात्मक क्षेत्राशी संबंधित प्रयत्नांमध्ये तुम्हाला या काळामध्ये प्रोत्साहनकारक प्रगती या काळामध्ये दिसून येत आहेत. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला सर्व बाजूने लाभदायक ठरू शकते. आज भगवान विष्णूचे स्मरण अथवा श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जात आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा फिक्कट पाचू आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 5. तुळ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस संतुलित विचार आणि योग्य संधीचा लाभ देणारा ठरू शकतो. काही महत्त्वाच्या बाबीमध्ये अनुकूल घडामोडी घडल्यामुळे मनातील उत्सुकता तुमची या काळामध्ये सर्व बाजूने वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात आपल्या मुत्सद्दीपणा आणि सौधार्यपूर्ण वागणुकीचा सकारात्मक परिणाम या काळामध्ये दिसून येऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये संयमी दृष्टिकोन तुम्हाला चांगल्या पद्धतीचे लाभकारक ठरू शकतात. सर्जनशील प्रकल्प, व्यवस्थापन किंवा व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित प्रयत्नांना चांगल्या पद्धतीची दिशा किंवा प्रगतीची दिशा या काळामध्ये मिळू शकते. सहकार्यांचे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे सहकार्य या काळामध्ये उपयुक्त ठरणार आहे. आज माता लक्ष्मीच्या स्मरणात वा कनकधारा स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाईल. आजचा शुभ रंग असणार आहे फिक्कट गुलाबी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस दृढ इच्छाशक्ती आणि योग्य नियोजनाच्या जोरावर पुढे जाणारा ठरू शकतो. काही महत्त्वाच्या घडामोडीमध्ये अपेक्षित अनुकूलता मिळाल्यामुळे मनामध्ये समाधानाची भावना निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये आहे. कार्यक्षेत्रात आपल्या एकाग्रतेचा आणि धैर्यपूर्ण निर्णयांचा सकारात्मक लाभ या काळामध्ये मिळू शकतो. आर्थिक बाबीमध्ये सावधगिरी आणि दूरदृष्टी तुम्हाला सर्व बाजूने उपयुक्त ठरू शकते. विशेष संशोधन, कौशल्यवृद्धी किंवा स्पर्धात्मक क्षेत्रांशी निगडीत प्रयत्नांना तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा उत्साहवर्धक परिणाम या काळामध्ये प्राप्त होऊ शकतो. विश्वासू व्यक्तीचा पाठिंबा तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीने लाभदायक ठरणार आहे. आज भगवान महादेवाचे स्मरण अथवा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा गडद जांभळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 9. धनुराशीच्या मंडळीसाठी आजचा दिवस प्रगतीची नवी दारे उघडणारा आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करणारा ठरू शकतो. काही अपेक्षित कामामध्ये तुम्हाला सर्व पद्धतीने समाधानकारक हालचाली झाल्यामुळे मन प्रसन्न राहण्याची शक्यता यामध्ये वर्तवली जात आहे. कार्यक्षेत्रात आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाचा आणि दूरगामी विचारांचा तुम्हाला या काळामध्ये सर्व पद्धतीने चांगला लाभ मिळू शकतो. आर्थिक विषयांमध्ये तुम्ही सुयोग्य निर्णय तुम्हाला चांगल्या पद्धतीचे लाभकारक या काळामध्ये ठरू शकतात. उच्च शिक्षण, मार्गदर्शन क्षेत्र किंवा करिअर विषयक नियोजनाशी संबंधित प्रयत्नांना तुम्हाला या काळामध्ये आशादायक संधी प्राप्त होऊ शकते. अनुभवी व्यक्तीचे सहकार्य आज तुम्हाला या पद्धतीने चांगल्या पद्धतीचे उपयुक्त ठरू शकतात. आज भगवान विष्णूचे स्मरण अथवा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा फिक्कट पिवळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 3. मकर राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस नियोजित कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ देणारा ठरू शकतो. काही महत्त्वाच्या विषयांमध्ये अनुकूल घडामोडी घडल्यामुळे मनामध्ये स्थैर्याची भावना निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये आहे. कार्यक्षेत्रात आपल्या कर्तव्यनिष्ठतेचा आणि संयमी स्वभावाचा चांगल्या पद्धतीचा सकारात्मक प्रभाव या काळामध्ये तुमचा पडणार आहे. आर्थिक बाबीमध्ये विवेकाने केलेले व्यवस्थापन तुम्हाला सर्व बाजूने लाभकारक ठरू शकते. व्यावसायिक प्रगती, विशेष प्रशिक्षण किंवा भविष्यातील ध्येयाच्या संबंधित उपक्रमांमध्ये तुम्हाला समाधानकारक संधी या काळामध्ये प्राप्त होऊ शकते. वरिष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला या काळामध्ये
चांगल्या पद्धतीचे उपयुक्त ठरू शकते. आज भगवान शनिदेवाचे स्मरण अथवा शनी स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे गडद करडा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 8. कुंभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस वेगळ्या संकल्पना आणि नव्या शक्यतांना आकार देणारा ठरू शकतो. काही रखडलेल्या बाबींमध्ये अनुकूल बदल या काळामध्ये दिसून आल्यामुळे तुमच्या मनामध्ये समाधानाची भावना निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. कार्यक्षेत्रात आपल्या अभिनव विचारांचा आणि स्वतंत्र दृष्टिकोनाचा सर्व पद्धतीने सकारात्मक लाभ या काळामध्ये तुम्हाला मिळू शकतो. आर्थिक विषयांमध्ये संतुलन राखल्यास तुमची परिस्थिती अनुकूल या काळामध्ये राहू शकते. तंत्रज्ञान संशोधन, विश्लेषणात्मक अध्ययन किंवा विशेष कौशल्य विकसित करणाऱ्या प्रयत्नांना चांगली गती या काळामध्ये मिळणार आहे. हितचिंतकाचे सहकार्य तुम्हाला सर्व बाजूने या काळामध्ये लाभदायक ठरू शकते. आज भगवान शंकराचे स्मरण अथवा शिवपंचाक्षरी स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा रंग असणार आहे शुभ निळसर हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 4. मीन राशी मंडळीसाठी आजचा दिवस कल्पनाशक्ती आणि सूक्ष्म आकलनाच्या बळावर सर्व बाजूने सकारात्मक दिशा देणारा ठरू शकतो. काही अपेक्षित विषयांमध्ये तुम्हाला आज अनुकूल संकेत मिळाल्यामुळे तुमच्या मनामध्ये उत्साह निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. कार्यक्षेत्रात आपली सर्जनशील दृष्टिकोनाचा आणि शांत स्वभावाचा आज तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. आर्थिक बाबीमध्ये विचारपूर्वक केलेले नियोजन तुम्हाला आज चांगले फायदादायक ठरू शकतात. कला, उच्च अध्ययन, संशोधन किंवा वैयक्तिक गुणविकासाशी संबंधित तुम्हाला या प्रयत्नांना आज प्रोत्साहनकारक संधी चांगल्या पद्धतीची प्राप्त होऊ शकते. आप्तस्वकीयांकडून तुम्हाला आत्मीय आणि मानसिक सहकार्य या काळामध्ये लाभू शकतात. आज भगवान श्रीकृष्णाचे स्मरण अथवा गोपाळ कृष्णाच्या मंत्राचे जपस्मरण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा फिक्कट समुद्री हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 7.